हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत. चला मग आज इथं मी आळूचे पानं घेतलेले आणि ते चांगले धुवून घेतले. चांगले असे धुवून घ्यायची पानं. आणि एकीकडे मी मसाला पण काढून घेतला, त्यासाठी लागणारा हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे जिरे घेतलेले. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे. चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. एकीकडे बेसन काढून घेतलं कटोरीमध्ये, त्याच्यात थोडीशी हळद, मीठ टाकून घेतलं आणि वाटण केलेलं बॅटर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम असं ढिल्लं पीठ खलायचं. लय पण बॅटर घट नाही करायचं आणि पातळ पण नाही, एकदम मिडियम असं बॅटर खलून घ्यायचं, जे करून पानाला लावता येईन असं. एकीकडे पातेलं घेतलं, त्याच्यात पाणी घेतलं, थोडंसं लिंबू टाकून घेतलं. लिंबू का टाकलं, कारण की पातेलं काळं नाही पडत लिंबाने. तुमच्याकडे लिंबू किंवा चिंच असली तर चिंचसुद्धा तुम्ही पाण्यात टाकू शकता. त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि अशा पद्धतीनं पानाला लावून घ्यायचं बेसन हलवलेलं. रेषेचं पान वरून घ्यायचं आणि एकदम प्लेन पाणी ते खालून घ्यायचं आणि त्याला बेसन लावून घ्यायचं चांगलं असं. आणि तुम्ही 2 पानं घेऊ शकतात किंवा 3 पानं घ्यायची आणि त्याचा गोल रोल करायचा. त्याला चांगलं असं बेसन लावून घ्यायचं. अशा पद्धतीनं सगळ्या पानांना अशा पद्धतीने बेसन लावून रोल करून घ्यायचा. रोल झाला की ते चाळणीमध्ये रोल ठेवून द्यायचे. मग कसं चालली गाडीची. अशा पद्धतीने सगळ्या पानांना माझं बेसन लावून झालेलं आहे बॅटर. आणि त्याचा रोल करून त्या चाळणीच्या याच्यात ठेवून द्यायचं वाफेवर. गॅस पेटवून आणि त्या पातेलं ते गॅसवर ठेवून वाफून द्यायचे, चांगले असे शिजून द्यायचे. आळूच्या पानाच्या वड्या चांगल्या शिजून द्यायच्या. अशा पद्धतीनं शिजवून घ्यायच्या वाफेवर. शिजल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि गार व्हायला ठेवायच्या. गार होऊन द्यायच्या, मगच कट करायच्या त्या. छोट्या छोट्या त्याच्या अशा वड्या कट करून घ्यायच्या गार झाल्याच्या नंतर. चला, अशा पद्धतीनं गार झाल्या आणि त्या कट करून घेतल्या. एकीकडे कढई ठेवून घ्यायची, त्याच्यात तेल टाकायचं थोडंसं. तुम्हाला जर तुम्ही तेलात सुद्धा तळू शकतात आणि तसे सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे. थोडंसं तेल टाकून असं कुरकुरीत होऊस तर परतून द्यायचे चांगले. त्याचा असा लालसर कलर होऊस तर त्याला अधूनमधून हलवीत राहायचं, जे करून दोन्ही बाजू परतल्या जाते त्याच्या वड्याच्या. चांगल्या अशा पद्धतीनं वड्या परतून द्यायच्या. गॅस मिडियमच ठेवायचं परतताना, जे करून त्या वड्या डागल्या जात नाही आणि एकसारख्या दोन्ही बाजूनी भाजल्या जात्या आणि मधून सुद्धा चांगल्या अशा परतल्या जाते. त्या कच्च्या राहत नाही अशा. अशा पद्धतीनं वड्या परतून घ्यायच्या. पाहू शकता माझ्या वड्या परतून झालेल्या आहे आणि त्या वड्या काढून घ्यायच्या एका ताटामध्ये. एकखटी सगळ्या वड्या नाही टाकायच्या, कारण की थोड्या टाकून परतून घ्यायच्या, जे करून चांगल्या परतल्या जात्या. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वड्या टाकून घेतल्या उरलेल्या, त्यासुद्धा त्याच आपण जशा परतल्या तशाच परतून घ्यायच्या. आधी जशा परतल्या त्या पण तशाच परतून घ्यायच्या. आणि गॅस मिडियमच ठेवायचा परतताना कधी पण.
जे करून वड्या डागल्या जात नाही आणि चांगल्या परतल्या जाते कुरकुरीत. कुणात कुकड्यात कुकड्यात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा अशा छान पद्धतीनं वड्या करून पहा. अशा पद्धतीनं वड्या परतून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता किती छान अशा परतल्या गेलेल्या आहे. एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहे वड्या एकदम पाहू शकतात तुम्ही.